श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणणार आहात की आळस नेमका काय आहे आणि तो आपल्यामध्ये का निर्माण होतो आणि त्याला आपण कसे संपवले जाते. एक ही छोटीशी स्वामीच्या काळातील कथा आहे. ही कथा ऐकल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच मिळतील. स्वामीच्या मठात मध्ये असंख्य एकदा एक आळशी व्यक्ती स्वामींना विचारतो, स्वामी, माझ्यात खूप आळशीपणा आहे, ज्यामुळे मी जे काही करू इच्छितो ते मी करू शकत नाही. मग मी काय करावे? हे ऐकून स्वामी गालात हसतात आणि त्या भक्ताला विचारतात, काय तुला पक्का विश्वास आहे की तुझ्यात आळस आहे तो? भक्त बोलला, हो स्वामी, फक्त मीच नाही, माझ्या गावातील सर्व लोक जाणतात की मी खूप आळशी आहे. स्वामी त्याला विचारतात, पण काय तुझ्याजवळ या गोष्टीचा काही पुरावा आहे का? तो व्यक्ती बोलतो व स्वामी त्यावर परत विचारतात, काय पुरावा आहे? तो व्यक्ती बोलतो, स्वामी, मला माहिती आहे की व्यायाम करणे माझ्यासाठी चांगले आहे, पण मी इच्छा असूनही करू शकत नाही, कारण हा आळशीपणा मला सकाळी उठायलाच देत नाही. स्वामी त्याला बोलतात, तर मग तू या आळसाला वैतागला आहेस का? तो व्यक्ती बोलतो, हो स्वामी. मग त्याला स्वामी बोलतात, पण काय तुला माहीत आहे का आळस म्हणजे नेमकं काय असतं ते? त्याला स्वामी असा प्रश्न विचारतात. तेव्हा तो मनुष्य म्हणतो की तुला काही माहीत आहे का आळस म्हणजे नक्की काय? तर व्यक्ती बोलतो, मला माहिती नाही की या आळसाचा नेमका अर्थ काय होतो, पण जो काही आहे तो खूपच वाईट आहे. त्यावर स्वामी बोलतात, सर्वप्रथम तुलाही हे समजले पाहिजे की तू जी पण वस्तू प्राकृतिक रूपाने मनुष्यामध्ये आहे त्याचा काही ना काही उपयोग तो नक्कीच असेल ना. ती वाईट व चांगली नाही. आळस हा एक भाव आहे, एक विचार आहे, ज्याला कळत न कळत आपण स्वतःमध्ये निर्माण करत असतो. तो व्यक्ती विचारतो, पण हे कसे स्वामी? स्वामी हसून त्याला बोलतात, आळस निर्माण होण्याची दोनच अवस्था असतात. ती पहिली म्हणजे शारीरिक आणि दुसरी म्हणजे मानसिक अवस्था. जेव्हा आम्ही आपल्या शरीरास असे जीवन देतो की ज्यामध्ये स्वतःचं कोणतेच जीवत्व नाही, तेव्हा आपल्या शरीरात आळस निर्माण होतो, कारण हे शरीर ऊर्जाने चालत असते आणि ज्या प्रकारची ऊर्जा तुम्ही या शरीराला देता त्याच प्रकारे हे शरीर तुम्हाला परिणाम व वागणूक सुद्धा देत असते. शरीराच्या स्तरावर आपल्या आतमध्ये आळसाचे दुसरे कारण आहे. चुकीच्या पद्धतीने बसणे, चुकीच्या पद्धतीने चालणे आणि चुकीच्या पद्धतीने झोपणे. आम्ही या गोष्टींवर कधीच लक्ष देत नाही की आपण आपले बसणे, झोपणे व चालायची स्थिती योग्य आहे की नाही. जर तुम्ही योग्य लक्षपूर्वक स्वामींना पाहाल तर तुम्ही जाणाल की ते जेव्हा पण बसलेले अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्या पाठीचा कणा हा एकदम असा सरळ असतो. जेव्हा ते झोपलेल्या अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही अंगावर कोणताच दबाव असत नाही. जेव्हा ते चालतात तेव्हा त्यांच्या चालण्यात दोन्ही पावलांच्या मध्ये एक ताळमेळ आपल्याला नजरेस येतो. तर आवश्यक नाही की कोणी स्वामींच्या ऐकून काही समजेल. जर कोणी खरंच समजू इच्छितो तर स्वामींना पाहूनच आपण बरेच काही समजू शकतो, समजले जाऊ शकते. शारीरिक स्तरावर आळसाचे तिसरे कारण आहे की सकाळी लवकर न उठणे. तो फक्त बोलतो व स्वामी, मला सकाळी लवकर उठणे हे शक्यच होत नाही. स्वामी समर्थ महाराज गालातल्या गालात हसून बोलतात, तू सकाळी तेव्हाच उठू शकतो जेव्हा तू रात्री झोपण्याची एक योग्य वेळ निश्चित करशील. प्रत्येक स्वामी भक्ताला या नियमाच्या गोष्टीचे पालन करायचे असते, कारण हे नियम स्वामींचे विचार नियम आपल्या जीवनामध्ये संतुलन निर्माण करत असतात. परंतु
जास्तीत जास्त लोक याचा विचार व नियमांना वाईट समजतात, कारण त्यांना वाटते की हे विचार, हे नियम आम्हाला बंदिस्त करत आहेत. पण सत्य हे आहे की हे विचार, नियम आम्हाला बंदिस्त करत नाहीत, तर मुक्त करतात. तो व्यक्ती स्वामींना विचारतो, पण स्वामी, सुरुवात कुठून करावी? योग्य प्रकारे जेवण करण्याने, योग्य प्रकारे बसण्याने, योग्य प्रकारे झोपण्याने किंवा चालण्याने, सकाळी लवकर उठणे? तेव्हा स्वामी बोलतात, सुरुवात आतापासूनच कर. जे पण तू यावेळी करत आहेस त्याला लक्षपूर्वक कर. आता मनाच्या स्तरावर आळसाला समज. तसे जास्तीत जास्त स्थितीमध्ये मनच शरीराच्या कारणांनी आळस निर्माण करत असते. मानसिक आळसाने पहिले कारण आहे आपले जुना चुकीचा विश्वास. आपणास वाटतो की आम्ही मागच्या वेळीही नाही करू शकलो, त्यामुळे यावेळेस आपल्याकडून होणार नाही. आपण या गोष्टीला पाहत नाही की मागच्या वेळेला आणि या वेळेत खूपच अंतर आहे. आता आपण ते नाही आहोत जे पहिले होतो. आता सर्व काही बदललेले आहे. जोपर्यंत आपण स्वतःला त्या योग्य समजत नाही, तोपर्यंत आपल्यावर तो आळस वर्चस्व करत असतो. दुसरे कारण आहे की सत्संग न करणे. कधी कधी असे होते की आळस आपल्यामध्ये असतच नाही, परंतु तो दुसऱ्या लोकांमुळे आपल्याला येतो. असे यासाठी होते की कारण आपण आळशी लोकांची संगत ही करत असतो. तो भक्त बोलतो, हो स्वामी, हे सत्य आहे. हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. स्वामी पुढे बोलतात, तिसरे कारण आहे मन. मनाने स्पष्ट न राहणे. तू असे मन मानून चाल की तू एका जंगलामध्ये हरवला आहेस आणि संध्याकाळ होणार आहे. तुला हे माहीत नाही की तुझे घर कोणत्या दिशेला आहे. काय तू अशा परिस्थितीत आळशी होऊन जंगलात एका ठिकाणी पाहून असा पडून राहशील आणि मग तिथून निघशील? तो व्यक्ती बोलतो, मी घराच्या शोधात निघेल. त्यावर स्वामी त्या व्यक्तीस विचारतात, आणि जर तू खूपच प्रयत्न केल्यानंतरही तुला तुझ्या घराचा रस्ता सापडला नाही तर तू काय करशील? तो व्यक्ती बोलतो, तरीही मी घर शोधण्याचा प्रयत्न करीत राहील, कारण माझ्याकडे त्याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नसेल. त्यावर स्वामी बोलतात, मनुष्याच्या मनाला आळस तेव्हाच पकडतो जेव्हा त्याच्याजवळ बरेच काही विकल्प व मार्ग असतात. जर कुणाजवळ फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे तर त्याचे मन पूर्णपणे स्पष्ट असेल. पुढे स्वामी सांगतात, चौथे कारण हे आहे की कोणतेही काम करण्यासाठी कोणतेही ठोस कारण ना असणे. असे मानून चाल की तू एका रस्त्याने कुठे जात आहेस. खूप वेळ चालता चालता खूप थकला आहेस. आता तुझे पुढे जाण्यासाठी मन मानत नाही. तुला चालण्याचा सुद्धा कंटाळा, आळस आला आहे. अचानक तू पाहतोस की एक वाहक तुझ्या जवळ येत आहे. आता काय तू आणि तुझा आळस? अशा स्थितीमध्ये तुला तिथून पळण्यावाचून कोणीच थांबवू शकणार नाही ना. मग आळस तुला तेच करण्यापासून थांबवू शकतो जे करण्याची तुझ्याजवळ कोणतेही मोठे कारण नाही. तो भक्त बोलतो, धन्यवाद स्वामी, मला हा सर्व खेळ समजून आला आहे. आणि स्वामीच्या चरणावर दंडवत घालून नतमस्तक झाला. तेव्हा स्वामी बोलतात, तेथे स्पष्टता आहे किंवा काही करण्याचे मोठे ठोस कारण आहे, तेथेच आळस किंवा कंटाळा हा कधीही माणसाला येत नाही. म्हणून आपण कधीही आळस केला नाही पाहिजे. हीच आपल्या स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.